पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ केल्या प्रकरणात जळगाव लोकसभेचे माजी खासदार उमेश पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावच्या 40गाव शहर पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनादरम्यान उमेश पाटलांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्या विरोधात शिवीगाळ आणि बदनामीकारक विधान केलं होतं। घुले तरुणांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत असल्याचा तसंच महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे शरीर सुखाची मागणी करत असल्याचा आरोप पाटलांनी केलाय। यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। काय चालू आहे अत्याचार हा सगळा आमदारांचा, एवढं वाक्य बोलला हा लगेच त्या आमदाराच्या हा तो घुले खाकी वर्दीतला हा PSI घुले हा रक्षक नाही भक्षक आहे भक्षक। तो कंट्रोल रूमला ती होती, तू माझ्यासोबत चल एका ठिकाणी जायचंय, तू माझ्यासोबत जर आली नाही तर तुझं कंट्रोल तुझं जमा करेल, तुझ्या PI ला तक्रार करेल, तुझे शेअर मी लिहिल, तुझ्याशी संवाद मला करायचा आहे। असा जर API या 40गावच्या स्टेशन मध्ये बसून तुम्ही आम्ही न्यायाची अपेक्षा करत असू तर 40गावकडे सहन करणार आहे का तुम्ही?